आहोत पहिल्या फेरीतील एका बाजूने काल्लेर आणि दुसऱ्या बाजूने मानकोली. एक बिग फाईट. सर्व सामने 5-5 षटकांचे होणार होते. या गोष्टीकडे सर्व 9 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. फर्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्यायचे. फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने वडगर आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये केवनी. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्यायचे. 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा दिवस एक जबरदस्त स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीकरिता. एक दिवसाचा बिग शो अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. चला जाऊया मॅचकडे. दोन दिग्गज संघांमध्ये सामन्याला होतीये सुरुवात. एका बाजूने जर आपण विचार केला तर वंश-11 मालोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सलामीची जोडी मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना एका बाजूने सर्वेश पाटील. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा या गोष्टीकडे लक्ष द्यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. व्हेरी फर्स्ट ओव्हर जितू घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क करण्यात जितू. त्याच्या विरोधामध्ये सर्वेश पाटील. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. पाटनं स्विंग केलाय. फेकून देतोय डीप फाईन लेगच्या डोक्यावरून. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार आलाय सर्वेश पाटीलच्या बॅटमधनं. हा दमदार चौकार. जिकडे गेल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाले त्यानंतर आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांना फुलटॉस चेंडू ते कुठे सोडणार आहेत. सर्वेश पाटील एक मोठ्या दाटणीचे फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने इकडे सुरुवात देखील केली आहे सर्वेश पाटीलनं. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. दुसरा चेंडूवर बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. हो वाडा कॅच. जबरदस्त झेल. वाडा कॅच. काय झेल पकडलाय तिकडे. पंच जाऊन पाहतायत. जबरदस्त झेल पकडलाय. निर्णय काय येईल. सेफ आहे का पंच. हे सेफ आहे. सर्वेश पाटीलला डगआउटला जावं लागेल. मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल पकडण्याचा विक्रम इकडे केलाय या क्षेत्ररक्षकानं. आपण पाहतायत ठाकूरपाडा गावचे सन्मान ज्यानं वाढवलाय. खऱ्या अर्थानं महेशजी ठाकरे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. एक जबरदस्त क्रिकेटर देखील आहेत ज्याने स्वतःचा काल देखील गाजवला आणि सध्याच्या घडीला देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. त्यांची एक रील्स 2 वर्ष अगोदर व्हायरल झाली होती. खासदार चषकची खऱ्या अर्थानं ती कोण विसरेल. न विसरणारे क्षण या खेळाडूच्या नावावर देखील अनेक सारे रेकॉर्ड्स. ग्रामीण क्रिकेट खुल्या गाड्यातील स्पर्धा देखील सातत्याने गाजवल्या. आपल्या ड्युटीसह क्रिकेट देखील तेवढंच केलं आणि सध्या घडीला तरी आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये त्यांचा सन्मान होत असताना आपण पाहतायत त्याच आपण सन्मान करतोय. सागर ठाकरे देखील एक चांगल्या दाटणीचे खेळाडू आहेत. त्याचबरोबरीने एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सातत्याने ते ठेवतात. या दरम्यान चेंडू मात्र सरळ बॅटनं मिड ऑनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. रनआउटची संधी तिकडे जरूर होती. गमावली आहे. जितून एक धाव पूर्ण होतीये. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक 5च्या घरामध्ये. सर्वेश थोडासा निराश असणार आहे कारण तिकडे बाद झालाय. हा चेंडू अगदी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. लोअर फुल टॉस. चेंडूला खेळून काढलंय डीप मिड ऑनला. मिड ऑन क्षेत्रामध्ये ऍक्च्युअली चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता जरूर क्षेत्ररक्षकाचा, परंतु निशाणा साधू शकला नाहीये. एक धाव पूर्ण होते सिंगलच्या मदतीनं. धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. धावफलक आता जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. 1-6 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना बालाराम ठाकरे चषक 2025 हा महासंग्राम आपण पाहतायत. द्वंद्व युद्ध सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा फटका देखील जबरदस्त आहे परंतु टायमिंग किती आहे तिकडे. टायमिंग ठीक होऊ शकलं नव्हतं. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि चेंडू चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. आला इकडे चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा. तर सध्याच्या घडीला प्रीतमनं चांगली फलंदाजी केली आहे. पाहुणे आपल्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली.
षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावा लागले गेलेत, ते म्हणजे 14. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क करणं अल्पेश. अल्पेशचा पहिलाच बॉल भन्नाट वेगानं होता, त्या ठिकाणी अपील जोरदार केली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता बॅटरला जावं लागेल. अल्पेश पाटील आलेत आणि पहिल्या चेंडूवर काय घडलंय, दोन पंच चर्चा करतायत, त्यानंतर डिसिजन येईल. ऍक्च्युली कोणता फलंदाज बाद आहे, या चेंडूवर फलंदाज बाद आहे एवढं तर निश्चित आहे, परंतु कोणता बॅटर बाद आहे. चेंडू थेट शरीरावर आदळलाय की त्या ठिकाणी बॅटची एज वगैरे घेतली आहे, चर्चा करतायत दोन्ही पंच. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. कोणता फलंदाज बाद आहे पंच? रनआउट झालाय बॅटर. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मात्र फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. त्या ठिकाणी शरीरभेदी चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि बॅक टू द डगआउट जात असताना आपण पाहतायत बॅटर सुजल बॅक टू द डगआउट. सुजलच्या बॅटमधनं आपण जर पाहिले तर 2 चौकार जरूर आले. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. पुढचा सामना एका बाजूने प्रांशी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये NK स्पोर्ट्स खांडवल, एक बिग फाईट. नेक्स्ट मॅच हार्दिक एंटरप्राइजेस विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवल. नवीन फलंदाज दिशांत आलेत. दिशांतनं गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती, एक षटकार त्याच्या माध्यमातून जरूर आला. त्यानंतर आउटफील्डमध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दिशांतनं केलं. त्याने 2 झेल पकडल्या महत्त्वाच्या क्षणी, अवघड झेल त्याने पकडल्या. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवर अल्पेश पाटील पुन्हा एकदा. हा चेंडू जबरदस्त आहे, फटका तेवढाच चांगला. कार्पेटच्या साह्याने चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरला. पुष्पम तिकडे पुढे येत आहेत, फक्त आणि फक्त सिंगल धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? डायरेक्ट हिट, निशाणा साधलाय आणि एस पंचांचं बोट आकाशाकडे. फिंगर ऑफ बॅटरला जावं लागेल डगआउटला. अल्पेश पाटील कुठे संधी सोडणार आहेत? फलंदाज बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं. एका बाजूने NK स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या विपक्षामध्ये हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर, दोन्ही संघाचे कर्णधार. चांगली गोलंदाजी करताना अल्पेश पाटील इकडे दिसलेत. स्वतःचं इकडनं मात्र माइंडसेट सेट करून गोलंदाजी करतायत. अनुभव खूप सारे. आपण खूप कमी वेळेला पाहतो की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतो, क्षेत्ररक्षक जास्त करून लॉंग ऑफला असतो. परंतु रणनीती आहे, रणनीती आखून गोलंदाजी केली जाते, त्यालाच एक परफेक्ट गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाज म्हणतात. अल्पेश पाटील गेल्या 3 ते 4 वर्षापासून गोलंदाजी करतोय. जुनांदुर्की गावाकरिता देखील सातत्याने त्याचा खेळ चांगला आपण पाहिला आहे. ग्रामीण क्रिकेट देखील सातत्याने गाजवत असतो. सध्या घडला जर आपण विचार केला तर इमर्जिंग क्रिकेट देखील गाजवताना दिसलाय अल्पेश. हा चेंडू बाटना खेळण्याचा प्रयत्न, काय घडलंय तिकडे? पळणीचे डिस्पॅच झालंय, एसटी वाकवली गेलीये आणि फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. मिस्टर दिशांत इज अ बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आपण पाहतायत. दिशांत त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनाईट नंबर 6 जीत आलेत. जीतला इकडनं मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. 2 बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये.
एका बाजूने ओम तर दुसऱ्या बाजूने जीत. ओमने गेल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी जरूर केली होती. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. हर्षद रनआउटची संधी आहे. काय घडलंय तिकडे थोडीशी मिस्टेक झाली आहे जरूर. संधी त्या ठिकाणी हुकली आहे आपण पाहतायत. धावफलका जर अगदी आपण विचार केला तर धावफलक 17च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर आहे. या दरम्यान चेंडू फटका सुंदर अडवा पाटणा अक्रॉस द विकेट जात असताना फटका जबरदस्त सजवलाय. वाट अ शॉट, स्लॉग इट, बिग इट. प्रेक्षणीय फटका आपण पाहतायत. 6 धावा इकडे येत आहेत षटकाराला या चेंडूवर. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला अगदी पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. थोडेसे फ्रंट फुटला गेले आणि त्यानंतर पुल करत असताना सक्सेसफुल स्लॉग स्वीपचा फटका. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त वाढून काही प्राप्त होणार नाहीये. एक सिंगल आली आहे. एक षटकार जरूर आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं. सध्याचे घडलं तरी आपण जर विचार केला तर जीतनं एक षटकार ठोकलाय. जीत आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 2 षटकांच्या अखेरीस 24च्या घरामध्ये 12च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी मात्र जमवली आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज हर्षद सज्ज होत आहेत. जीतला चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण जर आपण विचार केला तर 11 मालोडीकडे देखील चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. चांगली कुवत ते देखील ठेवतात. ओम साई दाबा दापोडेनं चांगली फलंदाजी केली आहे. हर्षद पहिलाच बॉल हवेत गेलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय. पकडलीये झेल आणि इकडे मात्र संपलाय. फलंदाज जीतचा खेळ. बिग विकेट. मोठा आदरा मैदानावर बसत असताना जीत इज अ बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 7व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पवन आलेत. पवनला चांगली बॅटिंग करावी लागेल इकडनं. हर्षदचा नेक्स्ट बॉल हेलिकॉप्टर खोदून काढलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे. 25च्या घरामध्ये 25 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी गमावल्यानंतर आपण पाहताय 25 धावा धावफलकावर. हर्षद हा चेंडू मात्र फटका सुंदर आहे. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नव्हते. जोपर्यंत कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील चेंडू पर्यंत, लॉंग ऑफला चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या दरम्यान चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडेसे त्या ठिकाणी पडलेत फलंदाज. 2 धावा पूर्ण होत आहेत. हर्षदच्या या षटकामध्ये सिंगल डबलवर खूप जास्त लक्ष दिले बॅटर्सनं. या 2 धावांच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता पुढे जाऊन पोहोचतंय. 29च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय.
या षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका सुंदर आहे, चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त आणि फक्त एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. शेवटचा चेंडू अडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार केली आहे. त्या ठिकाणी मात्र उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलका जर विचार केला तर धावफलक आता 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. हर्षदने या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याने जर विचार केला तर या षटकामध्ये 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. हर्षदचं स्पेल चांगलं राहिलंय वंश इलेव्हन मालोडीकरिता. येणारे चेंडू 6 चेंडूंमध्ये कमीत कमीत 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील. इकडनं एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं असेल फलंदाजी करणारा संघ अर्थातच ओम साई दाबा दापोडे संघाला. चल नाणेफेक करिता दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच एका बाजूने हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर आणि त्यांच्या विरोधामध्ये NK स्पोर्ट्स खांडवल. चल दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे, कारण या षटकानंतर आपली नाणेफेकी केली जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतायत विकी. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा इकडनं मात्र गोलंदाज देण्याचा प्रयत्न करेल. बॅटरला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावफलका जर विचार केला तर 10च्या सरासरीनं धावफलक 30च्या घरामध्ये आपण पाहताय 3 षटकांच्या अखेरीस. पहिलाच बॉल होम करिता आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्या बाजूने बोलतायत, पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव पहिल्या चेंडूवर आली आहे. अवांतरच्या मदतीनं धावफलक 31च्या घरामध्ये 31 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न डोक्यावरून केलाय जरूर. हर्षद तिकडे येत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण हर्षदच्या माध्यमातून झालंय. 2 धावा पूर्ण झाले. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतायत. धावफलका जर आपण विचार केला तर या 3 धावांच्या मदतीनं धावफलक 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 34 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 3 धावा तर आल्यात. या दरम्यान चेंडू अडवा पाटणं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे करणार नाहीये चूक. अल्पेशनं पकडली आहे झेल आणि संपलाय अजून एका बॅटरचा खेळ. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा हवेत गेलाय. अजून एकदा पुन्हा एकदा पिक्चर मध्ये तिकडे आलेत अल्पेश. पुन्हा एकदा झेल पकडलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. अजून एक बॅटर बॅक टू द डक आउट. सातवा अत्रा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत ओमसाई दाबा दापोडे या संघाला.
या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण होतीये. खराब जज केलंय तिकडे हितेशनं. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळतीये. 3 धावा पूर्ण करतायत. या 3 धावांच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 37च्या घरामध्ये. विकी या दरम्यानचा फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. बिग हिट आलाय. फटका आलाय फलंदाज ओमच्या बॅटमधनं. दमदार षटकार. ओम जे गेल्या सामन्यामध्ये सलामीला आले त्यानंतर या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर ओम फलंदाजी करीत आले 5व्या क्रमांकावर. थोडंसं लेट ठेवलं कर्णधाराने ओमला, कारण कर्णधाराला ठाऊक आहे की ओमकडे त्या दाटणीची फलंदाजी आहे. तो स्लॉग ओव्हरमध्ये चांगले मोठे स्ट्रोक अटेंड करू शकतो. या षटकाराच्या मदतीने धावफलक 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 43च्या घरामध्ये ऍक्च्युली जाऊन पोहोचलाय. हा चेंडू चालण्याच्या लेंथवर होता. रनआउटची संधी जरूर होती परंतु तिकडनं रनआउटची संधी गमावली आहे. शेवटच्या चेंडूवर धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने धावफलक 44च्या घरामध्ये 45 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ओमसाई दाबा दापोडेने चांगली फलंदाजी जरूर केली आहे. चला टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं. एका बाजूनं आपण पाहणार आहोत हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलकर आणि त्यांच्या विरोधाविरोधी NK स्पोर्ट्स खांडवल. आपण पाहतायत नाणेफेक कक्षामध्ये आपल्या समवेत सन्माननीय ओम ठाकरेजी आपण पाहताय नाणेफेक करिता ओम ठाकरे येत आहेत. एका बाजूने खांडवल, एका बाजूने आपण पाहतायत पिंपलकर. टेल असं कॉल आहे परंतु इकडनं मात्र नाणेफेकी जिंकली आहे. मान्यवर पाहुण्यांनी जाऊन आपल्या निर्णय कळवायचा आहे. खांडवल संघ आपण निर्णय कळवायचा आहे लगेच. नाणेफेकी जिंकून खांडवल संघाने इकडनं मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता आपण पाहतायत पिंपलकर संघाला प्राचारित केलंय. चला तर जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील एक जबरदस्त आवाज. रकीब अन्सारी. मैं आप देख रहे तो नीचे देखो, हमें देखने दो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोन सलामवीर बॅटर्स आपण पाहतायत.
चला सामना सुरू करायचा आहे. पंच सामन्याला होतीये सुरुवात. प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू असलेला सामना. एका बाजूने आपण पाहत आहेत ओम साई दाबा दापोडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत फलंदाजी करणारा संघ 111 मालोडी. सलामीची जोडी. एका बाजूने विकी, दुसऱ्या बाजूने पुष्पम. पहिलाच बॉल. गोलंदाज थोडासा स्टेप मध्ये चुकलाय. व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिलाच बॉल अडवा पाटणं. फटका सुंदर आहे. फाईन लेगला काढलाय. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेस खूप मोठी आहे. पाहता पाहता चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर विकीच्या बॅटमधनं हा संघर्षमय चौकार. काय फटका एक्झिक्यूट केला. लेग स्टंपवर चेंडू होता. विकी अगोदरच मन बनवलं होतं की फाईन लेगचं क्षेत्र निवडायचंय आणि त्या पद्धतीचा स्ट्रोक देखील अटेंड केलाय. चौकार आला इकडे. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. चेंडू चालाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत पुढे. पकडली गेली आहे झेल. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. फलंदाजाला जावं लागेल डगआउटला. 11 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय पहिला विकी. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हितेश. न्यू बॅटर. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरिता आलेत. चांगल्या फलंदाजी करिता यांना देखील ओळखलं जातं. या दरम्यानचा पहिलाच बॉल अडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमध्ये लागलाय. तिकडे सिंगल धाव पूर्ण होईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर पुष्पमवर खूप साऱ्या नजरा असतील, कारण डावखुरी आता जे बॅटर आहेत एक यंगस्टर आहे. चांगली फटकेबाजी त्याने देखील केली आहे. ग्रामीण क्रिकेट त्याने देखील गाजवलंय. पहिली स्पर्धा खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचं किताब त्याने पटकवलं. पहिलाच बॉल खेळत असताना इकडनं मात्र चांगला फटका आहे. ड्राईव्ह केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलका जर आपण विचार केला तर पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकावर. धावफलक 6च्या घरामध्ये. अडबा बॅटनं हितेशनं फटका जरूर केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. तिकडे पकडली गेली आहे झेल आणि इकडनं फलंदाज हितेशचा संपलाय खेळ. नवीन प्रतीक पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाचे कर्णधार आपण पाहत आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये प्रतीक पाटीलला, कारण आव्हान जर आपण पाहिलं ना तर टार्गेट इकडनं सेट केले 45 धावसंख्या. इकडे थोडीफार आडच आहे. त्या अंदाजामध्ये फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
या दरम्यानचा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत धावफलक पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 7च्या घरामध्ये. धावफलक आपण पाहतायत 7च्या घरामध्ये. चला गेम फास्ट करायचे. चला गेम फास्ट करायची आहे, गेम फास्ट करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क पूर्ण आपण पाहत आहेत. यज्ञेशच्या षटकातील पहिला चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. इकडनं मात्र चेंडू हातातून निसटलाय गोलंदाजाच्या. एक धाव तिकडे पूर्ण होतीये. हा चेंडू मात्र फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, थोडीशी पंबलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे, धोक्यात पडू शकते विकेट, परंतु पुष्पम आणि प्रतीक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट करतायत. अगदी चित्याच्या वेगाने 2 धावा इकडनं पूर्ण करतायत दोन्ही बॅटर्स. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जाऊन पोहोचले. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 12 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. रनआउटची संधी जरूर होती, परंतु ती गमावली आहे. गोलंदाजाने क्षेत्ररक्षक अगदी परफेक्ट लावलं होतं, परंतु चुकी करताना दिसलेत क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण झाली, एका धावेच्या मदतीने आता 13च्या घरामध्ये. सिंगल डबलने इकडे काही होणार नाहीये. मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील, कमीत कमीत प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. या दरम्यान चेंडू मात्र उडवलाय, फेकून दिलाय, ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीयेत. एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आला इकडे प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार. या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचले. आपण पाहतायत 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावर. प्रतीक पाटीलला याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. गोलंदाजानं ओळखलं की फलंदाज पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 17. चला टीम मीटिंग करायची नाहीये, फक्त गोलंदाज पुढे यायचंय. तिसऱ्या षटकाकरिता कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्क वरनं लावलं जाईल. वेळेला जर आपण विचार केला तर 1:30 वाजलेत. अजून देखील आपण जर विचार केला तर खूप सारे सामने खेळवणं बाकी आहे. थोडी घाई करायची आहे.
क्षेत्ररक्षण करणारा संघ 17 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील इकडनं जर विचार केला तर येणारे चेंडू 12 चेंडू 28 ची गरज. पुष्पमला चांगली फलंदाजी करावी लागेल इकडनं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सुजल आलेत. सुजलच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आला होता फलंदाजी करत असताना, परंतु इकडनं गोलंदाजी चांगली करावी लागेल सुजलला. या दरम्यान चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर राहिलेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदलतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय पॉइंटच्या वरनं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. थांबेल की जाईल, अडवलाय त्या ठिकाणी, थांबवलाय चेंडू. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. 3 धावा पूर्ण करतायत बॅटर. त्या ठिकाणी मात्र एक धाव स्वतःच्या संघाकरिता वाचवली आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत. सीमारेषेपर्यंत धावत गेले. 3 धावा धावफलकावर आपण पाहताय तेव्हा वाढून होत आहेत. थोडेसे स्टेप मध्ये चुकले जात आहेत गोलंदाज. या 3 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय 21, अर्थातच 21च्या घरामध्ये. पुष्पमला मोठे फटके खेळावे लागतील, त्याच्याकडे क्षमता आहे. या दरम्यान चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगल्या लेंथवर आहे. चांगली गोलंदाजी होताना दिसली आहे या षटकामध्ये. जर आपण पाहिले ना, सुजलने 3 चेंडू हाताळले, त्यांनी धावा 4 खर्च केलेत. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. या दरम्यानचा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, तिकडे करणार नाहीये चूक. लॉंग ऑफला पकडलाय झेल आणि संपला इकडे मात्र पुष्पमचा खेळ. पुष्पम इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या दरम्यान चेंडू मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे पूर्ण होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलका जर विचार केला तर धावफलक पुढे जाऊन पोहोचले. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण चेंडू जर आपण पाहिले 7 शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 23 धावांची गरज आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका खेचावा लागेल प्रतीक पाटीलला. फटका सुंदर आहे. ताकद झोकली आहे. टायमिंग चांगलं आहे. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, लॉंग लॉंग बिग वे, बिग हिट षटकार. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 17ची गरज.
शेवटचे 6 चेंडू 17ची गरज आहे. प्रतीकच्या बॅटमधनं महत्वाच्या क्षणी एक षटकार जरूर आलाय. शेवटचं षटक 17ची गरज. गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. दीपेश पहिलाच बॉल डावी एष्टी उखडलीये. वाडा बॉल जबरदस्त चेंडू डावी एष्टी खुली सोडली. गोलंदाजांनी पाहिली आणि इकडनं मात्र डावी एष्टी उखडलीये. फलंदाज जितूला जावं लागेल डगआउटला. नवीन फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निशान पहिल्या चेंडूचा सामना करत असताना अवैध केलेले क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. झेल तर तिकडे डॉप झाली. एक धाव पूर्ण झालीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. 2 धावा इकडे पूर्ण होत आहेत. या ठिकाणी रन सुद्धा नाहीये आणि विकेट देखील दिली जाणार नाहीये. जरा गेम फास्ट करायचे. शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. 4 चेंडू 15ची गरज. सामना संपल्यानंतर नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. वेळ या ठिकाणी खर्च करायचं नाहीये. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो फलंदाजी करणारा संघ. अर्थातच वंश इलेव्हन मालोडीला निशांतकडे क्षमता आहे. या दरम्यानचा फटका फसलाय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आता मात्र येणारे शेवटचे 3 चेंडू आणि 14ची गरज. संघाचा कर्णधार प्रतीक पाटील मैदानावर अजून देखील आहे. प्रतीक पाटीलला इकडनं त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. शेवटचे 3 चेंडू 14ची गरज. चेंडू सोडून दिलाय. उजव्या एष्टीच्या खूप जास्त बाहेर होता चेंडू. पंचांचा इशारा आलाय अवांतर धाव. येणारे चेंडू 3. 13ची गरज. 3-13चं इक्वेशन. सामना कोणत्या बाजूने झुकला जाईल. येणारे 3 चेंडू काय घडेल काय बिघडेल. सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल. कोण जिंकेल कोण हरेल. या दरम्यानचा फटका सुंदर अडवा बॅटनं सजवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल झाली आहे ड्रॉप. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. हा झेल किती महागात ठरू शकतो ते मात्र येणारे 2 चेंडू सांगतील. इकडनं जर एखादा षटकार आला तर हा झेल खूप जास्त महागा ठरताना दिसेल. आणि प्रतीककडे क्षमता देखील आहे. प्रतीकनं खूप वेळा असा कारनामा करून दाखवलाय. आता वेल पुन्हा एकदा प्रतीकवर आली आहे आणि प्रतीक संघाचा कर्णधार आहे. शेवटचे 2 चेंडू 11ची गरज आहे. प्रतीक पाटील की त्याच्या विरोधामध्ये असणारा गोलंदाज दीपेश. या दरम्यान चेंडू सुंदर आहे. जबरदस्त चेंडू होता. हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. उर्वरित 1 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज आहे 10. इम्पॉसिबल. आपण पाहतायत ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. अल्पेशजी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं
क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि याच बरोबरीने आपण पाहत आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच ओम साई दाबा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा एक खेळाडू आपण यायचंय.